नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं निधीज गार्डनिंगमध्ये। आज आपण पाहणार आहोत हॉलीहॉक या झाडाबद्दल संपूर्ण माहिती। हॉलीहॉक कसे लावायचे, त्याची काळजी कशी घ्यायची, कोणते स्प्रे घ्यायचे, या सर्वाबद्दल आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। हॉलीहॉकच्या बिया आकाराने खूप लहान असतात। यामध्ये मुख्यतः दोन प्रकार असतात। आपण जे स्क्रीनवर पाहत आहात ती आहे मालवेसियाची व्हरायटी। मी याचे बी ऑक्टोबर महिन्यात लावले होते। मी यासाठी वेगळं काही नाही तर नॉर्मल गार्डन सॉइल वापरलेले आहे। याचं बी मी मातीमध्ये 1 सेंटीमीटर खोलवर लावलेलं, त्यानंतर भरपूर असं पाणी दिलेलं। त्याच्यानंतर पाणी जसं जसं सुकेल तसं पाणी द्यायचं गरजेनुसार। त्यानंतर 7 ते 14 दिवसानंतर मला रोपे दिसायला लागली। ही रोपे मी उन्हामध्ये ठेवली। याला सूर्यप्रकाशाची भरपूर गरज असते। जेवढा सूर्यप्रकाश भेटेल तेवढ्या या झाडांसाठी चांगलं आहे। त्याच्यानंतर मी वाढीसाठी 19-19 दिलेलं। याच्यावरती काळा मावा भरपूर येतो, त्यामुळे मी रोगरचा स्प्रे घेत असतो सारखं। 2.5 ते 3 महिन्यांनी झाड असे फुलांनी लकडून गेलेले आहे। पाहू शकता आपण, हे बघा झाडं किती निरोगी आहेत। हे दुसऱ्या जातीचं हॉलीहॉक आहे। या प्रजातीमध्ये माझ्याकडे 5 कलर अवेलेबल आहेत। पाहू शकता आपण, हे फेंट आणि वेगळ्या पॅटर्नचं हॉलीहॉक आहे आणि हे अगदी कळ्यांनी लकडून गेलेलं आहे। याची वाढ अजूनपर्यंत चालूच आहे आणि इथून पुढे हे झाड वाढणारच आहे। हे बघू शकता आपण, डार्क पिंक वालं किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत। हे पण कळ्यांनी अगदी लकडून गेलेलं आहे। हे झाड कुंडीमध्ये जवळजवळ 4 ते 5 फुटापर्यंत वाढू शकते। जमिनीमध्ये हे झाड 7 ते 8 फुटापर्यंत वाढते। हे बघा, हे आहे पांढरे हॉलीहॉक, म्हणजे मी लेबलिंग केलेलं होतं त्याला अजून काही फुलं आलेली नाहीत। फुलं आल्यानंतर मी दाखवतो। हे आहे लालवालं हॉलीहॉक। माझ्याकडे असे 5 ते 6 रंगाचे हॉलीहॉक आहेत आणि मालवेसियामध्ये 2 कलरचे हॉलीहॉक आहेत। पाहू शकता आपण, सर्व झाडे पाहू शकता। बघा याची पाने किती मोठी झालेली आहेत, जाड आणि हिरवीगार आहेत। पाहू शकता आपण, जवळ जाऊन दाखवतो। या फुलांचा पॅटर्न आणि रंग, डार्क गडद जांभळ्या रंगाची फुलं आहेत। किती सुंदर पॅटर्न आहे। हे बघा, अगदी शेंड्यापर्यंत फुलं आलेली आहेत। याच्यामध्ये हे फुल सुकल्यानंतर बी तयार व्हायला लागते। हे बघा, मी दाखवतो जवळ जाऊन, दिसत असेल तुम्हाला। इथे फुल सुकलेलं आहे आणि याच्यामध्ये सीडपॉड बनणं चालू झालेलं आहे। जवळ जाऊन दाखवतो, बी बनण्याची प्रक्रिया यामध्ये चालू झालेली आहे। पाहू शकता आपण, या पॉडमध्ये कमीत कमी 40 ते 50 बी असतात। हे सीडपॉड सुकल्यानंतर आपण याला काढून पुढच्या सीझनसाठी जपून ठेवावे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद फ्रेंड्स, बाय।